हे असं रसरशीत आंबट गोड तिखट खारट काहीसं चटपटीत चवीचं लिंबाचं लोणचं पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं। हे आपण लोणचं पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत। यामध्ये आपण थेंबरही तेलाचा वापर केलेला नाहीये। आज आपण पाकातलं लिंबाचं लोणचं शिजवून केलेलं आहे। खूप मस्त टेस्टी तयार होतं। तरीही सुद्धा हे लोणचं वर्षभर बाहेर आरामात टिकतं। आज आपण लोणचं बघू शकता तुम्ही किती मुरलं गेलेलं आहे। यामध्ये ना आपण एक पारंपरिक पद्धत पाहणार आहोत। थेंबरही तेलाचा वापर न करता आणि हे लोणचं वर्ष काय 2 वर्ष सुद्धा बाहेर आरामात टिकलं जाईल। लिंबाच्या लोणच्याची खराब होऊ नये लिंबाच्या लोणच्याची काळजी कोणती घ्यायची या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनल एक लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। लिंबाचं लोणचं करण्यासाठी मी इथे 1 किलो लिंब घेतलेले आहेत। 1 किलो लिंबामध्ये साधारण 25 ते 30 लिंब बसतात। मी इथे लिंब घेतलेली आहेत ना, लिंब स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहेत। पिवळीसर बघून घ्यायची आणि पातळ सालीची घ्यायची आणि कडक घ्यायची आहेत। आपल्या लिंब अजिबात बिलबिल झालेले वगैरे घ्यायचं नाही। लोणचं करण्यासाठी कडकच घ्यायचे आहेत। अगदी पातळ सालीचं आहे हे लिंबू आपल्याला चिरायला घ्यायच्या अगोदर लिंब चिरत असताना आपण काही चॉपिंग पॅड किंवा चाकू घेऊ ना, किंवा सुरी घेऊ किंवा ताट घेऊ, ती सुद्धा कोरडी असली पाहिजे। कुठेही पाण्याचा हात लागता कामा नये। हे लोणचं आपण अजिबात वापरणार नाहीत, म्हणून हे वर्षभर टिकणारं लोणचं आहे ना, ज्यामुळे हे वर्षभर टिकणारं हे लोणचं अजिबात पाणी कुठेही लागता कामा नये, सुरीला किंवा चॉपिंग बोर्डला। आता हे लिंबू चिरून घ्यायचंय। लिंबाच्या इथे मी 1 लिंबू चिरलेला, त्याच्या मी लिंबाच्या साधारण 8 फोडी केलेल्या आहेत। लिंब चिरून लिंबाच्या ज्या आतमधल्या बियाचा जो भाग आहे ना, त्या काढून टाकायचे। बियाचा भाग लिंबाच्या बिया काढून टाकायचा। मात्र लिंबाच्या लोणच्यात बिया जर तशाच जर ठेवल्या तर ना राहिल्या तर लोणच्यात बियाचा कडवटपणा होतो, तो लोणच्यात उतरतो। हे लोणचं कडवट लागू शकतं। त्यासाठी लिंबाच्या ज्या आतमधल्या बिया आहेत ना, तो बियाचा भाग काढून टाकायचे। किंवा तुम्ही एका लिंबाच्या 4 फोडी देखील करू शकता, पण मी एका लिंबाच्या 8 फोडी करते। या पद्धतीने आपल्याला लिंबाच्या फोडी देखील करून घ्यायच्या आहेत। याच पद्धतीने इतर राहिलेले सुद्धा मी लिंब याच पद्धतीने चिरून घेणार आहे आणि आतमधला बियाचा भाग देखील काढून टाकणार आहे। इथे मी बघू शकताय अगदी पातळ सालीचे लिंब छान घेतलेले आहेत। आता इथे सर्व लिंब देखील आपले चिरून झालेले आहेत। लोणच्यासाठी बघू शकताय लिंब निवडताना हे असं पातळ सालीचं निवडायचं। इथे बघू शकता इथे सर्व लिंब देखील मी चिरून घेतलेले आहेत आणि एका लिंबाच्या मी इथे 8 फोडी करून घेतलेल्या आहेत। मी इथे अर्धा वाटी इतकं मीठ घेतलेलं आहे। आता ही मीठ जे आहे ना, लिंबाच्या ज्या आपण फोडी करून घेतल्या त्यांना ह्याला असं पसरून टाकायचे थोडं थोडं, एकदम टाकायचं नाही आहे मीठ। आता या थोडं थोडं मीठ टाकते आणि थोडंसं ठेवलेलं आहे वाटेत आणखीन। आता इथे आपल्या जे मीठ टाकलंय ना, ते पूर्ण आपल्याला लिंबाच्या फोडीला लागलं गेलं पाहिजे व्यवस्थित। असं आणखीन थोडंसं टाकलेलं आहे मीठ मी, बघू शकता या पद्धतीने, आणि पूर्ण कोट करून घ्यायचं लिंबाच्या फोडीला आपल्याला मीठ सुद्धा। आणि आपण जी लोणच्याची बरणी घेतली आहे, ज्यामध्ये आपल्याला लोणचं आहे ना घालायचंय, त्या बरणी जी आहे ना ती आपल्याला स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे। आणि ह्या लोणच्याला आपल्याला धुरी द्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित असं आपल्या लिंबाचं लोणचं टिकतं आरामशीर। आता जे आपण लिंबाचं जे कोट करून घेतलं होतं पूर्ण लिंबाला च्या फोडीला, ते मीठ आहे ना पूर्ण लिंबाच्या फोडी आहेत ना या बरणीमध्ये भरून घ्यायच्या आहेत आणि वरून सुद्धा आपल्याला मीठ टाकायचं या पद्धतीने आणि बरणीचं घट्ट झाकण लावायचंय। आता बरणीचं घट्ट झाकण लावल्यानंतर आता लिंबाच्या लोणच्याच्या फोडी आहेत ना, दिवसातून आपल्याला बरणी जी आहे ना 1 वेळेस आपल्याला हलवायचे चमच्याने आणि ही बरणी 4 दिवस लोणच्याच्या फोडी आहेत ना त्या बरणीमध्ये ठेवायचे। आता आपण ह्याच्या पुढची प्रोसेस 4 दिवसांनी पाहणार आहोत। आता मी या लोणच्याच्या फोडी आहेत ना बरणीमध्ये
4 दिवस ठेवलेला आहे. आता हा 5वा दिवस आहे. आता ही आपल्याला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित असं बरणीमध्ये. मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला झाकण लावलेलं आहे ना बरणीचं काढायचे. बघू शकताय फोडीसुद्धा मिठामध्ये छान मुरले आहेत. मी इथे 1 किलो लोणचं करत आहे 1 किलो प्रमाणात. तर त्यासाठी इथे आमच्याकडे काय पाक खूप आवडतो लोणच्याचा, त्यासाठी इथे मी 1 किलो पाक करणार आहे. बघू शकता तुम्ही 1 किलोचं म्हणजे थोडंसं कमी आहे पातेल्याला. 1 किलो इथं मी साखर मोजून घेतलेली आहे. दुकानातून आणताना मी 1 किलोच आणलेलं आहे किंवा तुम्ही मार्केटमधून आणत असताना डीमार्टमधून वगैरे 1 किलो साखर घ्या पूर्ण. किंवा तुम्हाला कमी पाक हवा असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा 1 किलोसुद्धा घेऊ शकता. पण घरच्यांना पाक खूप आवडतो. आता इथे घेतलेला आहे मी पाणी पिण्याच्या ग्लासने अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे. नॉर्मल टेम्परेचरवरचंच घेतलेलं आहे. आता ही पाणी आपल्याला साखरेमध्ये टाकायचं आणि गॅस आहे आपल्याला चालू करायचं आहे. आता गॅसची फ्लेम आहे ना मीडियम ठेवायची आणि ही साखर आहे ना सुरुवातीला आपल्याला विरघळून घ्यायचे 3 ते 4 मिनिट. बघू शकता 3 ते 4 मिनिटांनंतर साखर देखील आपली विरघळलेली आहे. बघू शकता तुम्ही. आता हा पाक आहे ना 5 ते 6 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचे आणि गोळी बंद आपल्याला पाक करायचं. एक तारी वगैरे करायचं नाही. आपण लाडूसाठी करतो ना अगदी हा पाक तसाच करायचा आहे. आता तुम्ही 5 ते 6 मिनिटांनी बघू शकता तुम्ही. आता झाऱ्यावरती उचलला ना असा एक ड्रॉप पडतोय या पद्धतीने बघू शकताय. म्हणजे इथं आपला गोळीबंद पाक बनवून तयार झालेला आहे. किंवा तुम्ही प्लेटमध्ये थोडासा पाक घेऊ शकता पाण्यामध्ये आणि जी गोळी तयार झाली ना म्हणजे आपल्या इथं गोळीबंद पाक तयार झालेला आहे लाडूसाठी करतो ना अगदी तसाच करून घ्यायचं लोणच्याला ह्या. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कश्मीरी लाल तिखट टाकायचे अगदी 2 चमचे 2 मोठ्या चमच्याने. किंवा तुमच्याकडे घरात जे घरी बनवलेलं तिखट असतं ना लाल तिखट ती तुम्ही टाकू शकता 2 चमचे तुमच्या आवडीनुसार. मग तुम्हाला कसं कमी जास्त हवं आहे त्यानुसार तिखट किंवा हे. आता इथे आपण ज्या लिंब ठेवले होते ना लिंबाच्या फोडी मुरत ठेवल्या होत्या ना बरणीमध्ये त्यात आपल्याला या लिंबाच्या फोडी या पाकामध्ये टाकायच्यात. सुरुवातीला तुम्हाला पाक आता घट्ट वाटेल पण आपण जसं ही लिंबाच्या ज्या फोडी आहेत ना या पाकामध्ये छान मुरल्या जातील किंवा शिजल्या जातील छान अशा. तसा हा पाक पातळ होतो. म्हणून आपल्याला घट्ट पाक करायचे. त्याच्याकरता लाडूसाठी करतो ना आपण गोळीबंद पाक अगदी तसा करून घ्यायचा. आणि या लोणच्यातल्या पाकाला ना आता आपल्याला ह्याला एक उकळी काढून घ्यायची म्हणजे शिजवून घ्यायचं या पद्धतीने. बघू शकता अगदी 3 ते 4 मिनिट बघू शकताय. अगदी 3 ते 4 मिनिटात तुम्ही बघू शकता उकळी देखील आलेली आहे. बाजूनं तुम्ही बघू शकता पाकाला छान उकळी आलेली आहे. फक्त एकच उकळी काढायची अगदी जास्त असं खळखळून वगैरे आपल्याला जास्त शिजत बसायचं नाही. फक्त एक उकळी आली की गॅस आहे तो आपल्याला बंद करायचा आहे. आणि हे पाकातलं लिंबाचं लोणचं बनवून तयार झालेलं आहे शिजलं देखील आहे. आणि आता हे पूर्णपणे आपल्याला लोणचं थंड करून घ्यायचं आहे 1 दिवस. आता तुम्ही दुसऱ्या दिवशी लोणचं बघू शकता. कलर बघू शकता अगदी सुरेख मस्त आलेला आहे. बघू शकता अगदी तोंडाला पाणी सुटतं लोणचं म्हणलं की. आंबट गोड तिखट चवीचं काहीचं खारट चवीचं तुमचं लोणचं देखील बनवून तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही रंग बघू शकता अगदी मस्त येतो. आणि इथे पाकातलं लिंबाचं लोणचं आपलं बनवून तयार झालेलं आहे. खूप मस्त लोणचं बनवून तयार होतं. आणि हे लोणचं तुम्ही वर्षभर 2 वर्ष सुद्धा हे आरामात बाहेर टिकतं. आज आपण पाकातलं लिंबाचं लोणचं थेंबरही तेलाचा वापर न करता 2 वर्ष सुद्धा आरामात टिकल हे इथं आपलं लोणचं बनवून तयार झालेलं आहे. आता इथे बघू शकता हे माझं गेल्या वर्षीचं लोणचं आहे. तुम्ही बघू शकता पाक देखील घट्ट झालेलं नाहीये अगदी मस्त आहे तसं राहिलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आणि कलर सुद्धा बघू शकता आहे तसा आहे. अजिबात खराब झालेलं नाहीये. या बुरशी वगैरे आलेली नाही. इथे बघू शकता माझं हे लोणचं देखील छान आहे गेल्या वर्षीचं तुम्हाला दाखवलेलं आहे. आता आपण जी बरणी मुरत ठेवलेली होतं ना ती लिंबाच्या फोडी त्याच बरणीमध्ये या लिंबाचं लोणचं आहे ना आपल्याला काढून घ्यायचे बरणीमध्ये. आणि ही बरणी आता आपल्याला घट्ट झाकण लावायचे आणि ही बरणी आहे ना आपल्याला ठेवून द्यायची आता. आणि तुम्ही लिंबाचं ज्यावेळेस लोणचं घेताना तो चमचा आहे ना तो कोरडा असला पाहिजे किंवा ओला किंवा त्याला
काही अन्नाचा कण वगैरे असला तर ते खराब होऊ शकतं लोणचं. त्याच्याकरता आपल्याला चमचा वगैरे जे कुठलं काही वापरताना ते कोरडं असलं पाहिजे. आणि लोणच्याची काळजी घ्यायची आहे, म्हणजे आपलं वर्ष काय 2 वर्ष आरामात छान बाहेर टिकतं हे लोणचं. तुमचं इथं लोणचं आंबट गोड तिखट चवीचं लोणचं बनवून तयार झालेलं आहे. उपासाला सुद्धा हे लोणचं चालतं. तर ही आजची लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर ही रेसिपी तुम्ही कुठल्या शहरातून बघताय ते देखील कमेंट करून सांगा. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला प्लीज एक लाईक करा. ही रेसिपी मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही आजची माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.